मित्रांनो नमस्कार. माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा. चला आता आपण पाहूया कळसूबाई शिखराचा ट्रेक. काय अनुभव आहे तो. चला तर मग. नमस्कार मित्रांनो. चला आज रविवार. आज आपण कुठेतरी भटकायला जाऊया. आम्ही तर तयारी केली आणि निघालो पण आहोत. हा रस्ता दिसतोय ना, ही हिरवळ दिसती ना, ही आहे इगतपुरीमधील भातखाचरं. आणि आम्ही निघालोय महाराष्ट्रातल्या एव्हरेस्टवर फिरायला. म्हणजेच लक्षात आलं का नाही तुमच्या? महाराष्ट्रातलं एव्हरेस्ट म्हणजे आपलं कळसूबाई, कळसू आई. चला आता पावसाळा म्हटलं तर पाऊस येणारच. रस्त्यामध्ये चहा पिण्यासाठी आम्ही घोटीमध्ये थांबलो. आमची कंपनी पावसात भिजत भिजत चहा पिण्यासाठी या घोटीमधल्या हॉटेलमध्ये आम्ही आलो आहे. गरम गरम उकळणारा चहा. पावसामध्ये असा गरम गरम उकळणारा चहा मिळाला म्हणजे मनाला कसं मस्त अमृत पिल्यासारखं वाटतं. आम्ही या ठिकाणी सर्वांनी चहा घेतला. चहा पण असा सुंदर होता आणि असा वाफाळलेला होता, तर चहा पिऊन मनाची तृप्ती मस्त भागली. अशा पद्धतीने आम्ही 15 जण, निफाड तालुक्यातील मी, माझा मुलगा आणि अजून आमचे, हा पहा हा माझा मुलगा आहे, आम्ही सर्व कार्यकर्ते स्वयंसेवक कळसूबाईसाठी पुन्हा निघालो. चहा पिल्यानंतर आम्हाला पहिल्यांदा रेल्वेचा उड्डाणपूल लागला. त्या उड्डाणपुलावरून ती हिरवळ पाहताना आणि रेल्वेची मजा पाहताना काही लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. आमच्या गावाकडे कधी रेल्वे नव्हती, त्याच्यामुळे आम्हाला अशी रेल्वे पाहण्यासाठी किंवा रेल्वेचे ट्रॅक पाहण्यासाठी सुद्धा खूप मजा वाटायची. रेल्वेचा ट्रॅक ओलांडल्यानंतर आम्ही भंडारदरा रोडला लागलो. पिंपळगाव मोर या गावातून आम्ही कळसूबाईच्या शिखराकडे जाण्यासाठी गाडी वळवली. आम्हाला गाडीतूनच कळसूबाईचं शिखर, कळसूबाईचे पर्वतरांग धुक्यामध्ये लपलेली दिसत होती. ती पहा, ती दिसते ना तुम्हाला पण, धुक्यामध्ये लपलेली कळसूबाई डोंगराची डोंगररांग. आणि आता लवकरच आपल्याला कळसूबाईचं शिखर पण दिसायला लागेल. अशा पद्धतीने आम्ही ट्रॅव्हल करत कळसूबाईच्या पायथ्याशी असलेल्या बारी गावाजवळ पोचलो. हे आहे बारी गाव. बारी गावात आल्या आल्या या इंद्रधनुष्याने आमचं स्वागतच केलं. हे इंद्रधनुष्य पाहून आम्ही आता बारी गावातून कळसूबाई शिखराकडे जाण्यासाठी निघालो. बारी गावात आमच्याच कार्यकर्त्यामधल्या एका कार्यकर्त्याच्या मामाचं घर असल्यामुळे आम्ही अगोदरच सर्व माहिती काढली होती. हे दिसतंय, हे आहे बारी गाव. बारी गावातून आम्ही आता गाडी पार्किंग करून कळसूबाई शिखराकडे निघालेलो आहोत. हे आमचे सर्व कार्यकर्ते, निफाड तालुक्यामधले माझे मित्रमंडळी. कळसूबाई शिखराकडे जाताना हे पहा, असे ठिकठिकाणी बॅनर गावामध्ये लावलेले आहेत. तरीसुद्धा आपण गावात कसं जायचं आहे, कोणते कोणते रस्ते आहेत याची चौकशी नक्की करा. आता जर आपल्याला कळसूबाई शिखराकडे जायचं असेल तर जाता जाताच आम्हाला आता हा एक बंधारा पण लागलेला आहे. आम्ही या बंधाऱ्यात मस्त मजा केली, फ्रेश झालो, हातपाय तोंड धुतले आणि नंतरच पुढे ट्रेकला. तिथून हा छोटासा रस्ता दिसतोय आपल्याला, पायऱ्या दिसत आहेत. या पायऱ्यांनी आम्हाला आता वर चढायला सुरुवात करायची. चढण्यापूर्वी आता तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. आपल्याला जर लांबूनच यायचं असेल तर जवळचं विमानतळ म्हणजे ओझर. सर्वात जवळचं विमानतळ ओझर आहे, ओझर मिग. त्यानंतर मुंबई, पुणे, शिर्डी येथे देखील विमानतळ आहे, पण तिथून आपल्याला बसने किंवा रेल्वेने यावे लागेल. आता आपण पहिली पायवाट चालायला सुरुवात केलेली आहे. रेल्वेने यायचं म्हटलं तर सर्वात जवळचं स्टेशन, मुख्य स्टेशन इगतपुरी आहे. इगतपुरीजवळच घोटी येथे पण स्टेशन आहे, परंतु तिथे सर्व एक्सप्रेस वगैरे थांबत नाहीत, फक्त लोकल गाड्या वगैरे थांबतात. त्याच्यानंतर आपल्याला नाशिक हे रेल्वे स्टेशन जवळ आहे. बसस्टँड म्हटलं तर इगतपुरी आणि नाशिक हे 2 बसस्टँड जवळ आहेत. आणि अहमदनगरमधील
मध्ये अकोला हे बसस्टँड देखील जवळ आहे. त्याचप्रमाणे घोटीला देखील बस थांबतात, परंतु घोटी हे छोटं गाव असल्यामुळे सर्वच बस इथे थांबतील असं नाही. आणि घोटीचा तांदूळ प्रसिद्ध असल्यामुळे तेथे पण बऱ्यापैकी वाहनांची सोय आहे. आता आपण पहिला पहिल्या पायऱ्या चढून वरती कळसाकडे चढायला सुरुवात केलेली आहे. आमचे मित्र हे माझ्या काही पुढे काही मागे अशा पद्धतीने आम्ही या काही ठिकाणी पायऱ्या तर काही ठिकाणी अशाच पायवाटा जिथून पहिलं कधी कधी पाणी पण वाहत असतं. आता पावसाळा आहे, पण आज पाऊस नसल्यामुळे पावसाने आमच्यावर एक प्रकारे कृपाच केली आहे. पाऊसही नाही आणि ऊनही नाही, सावलीमध्ये आमचा मस्तपैकी हा ट्रेक सुरुवात झालेला आहे. हे पहा, हे वरती चढता चढता असं निसर्गरम्य वातावरण, काही ठिकाणी धबधबे आणि हे धुक्यामध्ये लपलेल्या डोंगर रांगा, त्यातच लपलेलं कळसुबाई शिखर हे आम्हाला शेवटपर्यंत दिसलंच नाही. कधी दिसायचं थोडंसं, तर कधी परत धुक्यांमध्ये लपून राहायचं. आमची कंपनी आता एक एक पायवाट हे आहेत हे योगेश कापसे. योगेश कापसे आमचे सर्वात हरहुन्नरी कार्यकर्ते. आता आम्ही या पायवाटा चालत चालत पुढे निघालेलो आहोत. आता या शिखराची उंची हे भारतातील जसं एव्हरेस्ट हे 1 नंबरचं शिखर आहे, तसंच हे महाराष्ट्रातील देखील हे 1 नंबरचं उंच शिखर आहे. आता हे भातखाचरं आहेत. त्या भातखाचरांच्या शेजारी पर्यटकांनी भातखाचरामध्ये जाऊन काही नासधूस करू नये म्हणून त्या शेतकऱ्यांनी साईडनी अशा बांबूचं बॅरिगेटिंग केलेलं दिसलं. त्याचप्रमाणे आता ठिकठिकाणी या प्रकारे तेथील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेताच्या जवळच अशा प्रकारचे स्टॉल लावलेले दिसत आहेत. आम्ही त्या शेतकऱ्यांशी थोडीफार चर्चा केली की तुम्ही हे साहित्यावर कसं आणता, काही दुसरं सोय आहे का? तर नाही, ते सर्व साहित्य आपल्या डोक्यावर पायी पायीच सर्व वरती घेऊन येतात. अशा प्रकारचे स्टॉल टप्प्याटप्प्याने जवळजवळ 90% चढाई आपण करतो तिथपर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. आता हे जे आलं आहे हे खाली आपण 10% चढाई करून वरती आलेलो आहे. तिथे खालीच एक कळसूबाई देवीचं देखील छोटंसं मंदिर आहे. ज्या लोकांना वरपर्यंत चढण्याची क्षमता नाही, वरपर्यंत चढू शकत नाही, अशा लोकांनी इथेच कळसूबाईचं दर्शन घेऊन इथून मागे गेलं तरी चालतं. इथेच आपल्याला येथील आदिवासी शेतकऱ्यांची काही लहान लहान छोटी छोटीशी मुलं भेटली. आम्ही सोबत आणलेली चॉकलेट आणि काही खाऊ या मुलांना दिली. या मुलांना दिल्यामुळे ती मुले भलतीच खुश झाली आणि आम्ही त्यांना भेटून पुढे निघालो. आता हे आहे इथून खरं मुख्य चढाईला सुरुवात होते. आता इथून मुख्य चढाईला सुरुवात झाल्यानंतर इथे आपल्याला एक बोर्ड लावलेला दिसतो. या बोर्डावर कळसूबाई शिखराची चांगली माहिती दिलेली आहे. या शिखराची उंची 1646 मीटर म्हणजेच 5400 फूट एवढी उंच आहे आणि हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. या शिखरापासून आपल्याला हरिहरगड, रामशेज, अंजनेरी, विश्रामगड अशा प्रकारचे सर्व किल्ले दिसतात. आम्ही प्रयत्न केला, पण वरती खूप धुका असल्यामुळं आम्हाला ते किल्ले काही मात्र वरतून दिसले नाहीत. आता ह्या अशा प्रकारच्या वाटा, जंगलातून असे निसरडे रस्ते, पावसाळा असल्यामुळे रस्ते थोडे निसरडे होते, असे दगडाधोंड्यांनी भरलेले होते. तरीसुद्धा आम्ही मस्तपैकी मजेने वरती चढण्याचा प्रयत्न करत होतो. आमचे कार्यकर्ते पहिल्या टप्प्यात दमले होते. आता इथे कार्यकर्ते थोडे थकलेले आहेत, तरीसुद्धा आम्ही वरती चालतच आहोत. थोडीशी विश्रांती घ्यायची. बऱ्याच ठिकाणी आदिवासी शेतकऱ्यांनी त्यांचे स्टॉल उभं केलेले आहेत. इथे थोडीशी विश्रांती घेतली का मस्त परत पुढं निघायचं. आता हे पाहिलं खूप निसरडा रस्ता होता, तरी देखील आम्ही काळजी घेत या प्रकारे, आता हा जो दिसतोय तो मी स्वतः आहे आणि या प्रकारे कधी पाण्यातून कधी दगडं धोंडे, काही ठिकाणी तर असे खूप खूप मोठे मोठे धोंडे आहेत की ते चढण्यासाठी आपल्याला खूप हळूहळूच जावं लागतं. अशा प्रकारे रस्त्याने आम्हाला शेतकरी देखील शेतात, आदिवासी शेतकरी आहेत, शेतात भातामध्ये काही तण वगैरे त्यांचं आलेलं असेल तर निंदणीची कामं करत असताना आम्हाला
सोबतच ते दिसले. आता आपल्याला जर कळसूबाईला जायचं असेल तर आपल्याला काय काय तयारी करावी लागेल. तर पहिल्यांदा म्हणजे आपल्याला सैल कपडे आपल्या अंगावर पाहिजे. त्याचप्रमाणे खूप उंच चढाई असल्यामुळे पायामध्ये आपल्याला निकॅप पण पाहिजे. आणि महत्त्वाचे म्हणजे एक काठी आपण बरोबर ठेवायला पाहिजे. आम्ही आता काठी बरोबर ठेवली नव्हती, परंतु आम्हाला उतरताना खूप वेळा असं वाटत होतं की आपल्याला बरोबर एक काठी पाहिजे होती. अशा प्रकारे आम्ही चढायला सुरुवात केली. आता चढता चढता जसं वर गेलो तसं हिरवगार दृश्य आम्हाला दिसत होतं. आमचे कार्यकर्ते आता या आदिवासी शेतकऱ्यांच्या स्टॉलला येऊन थांबले आहेत, कारण खूप दम लागतो वर चढताना. कितीही ट्रेकर असो किंवा कितीही अनुभवी असो, परंतु चढण उभी असल्यामुळे खूपच दम लागतो आणि थांबत थांबतच वरती जावं लागतं. एकूण 4 तास आपल्याला वर चढायसाठी लागतात. आता आपला विषय चालला होता की काय काय तयारी करायला पाहिजे. तर तयारी म्हटलं तर आपण आता सैल कपडे, निकॅप, काठी आणि थोडेसे गुडघे दुखतात आणि पाय पण दुखतात, गोळे येतात, तर तिथे त्यासाठी आपल्याबरोबर मलम पण पाहिजे. आता या ठिकाणी हे टेंट पण उपलब्ध आहेत. आदिवासी शेतकऱ्यांनी येथे ही टेंटची सोय केली आहे. काही पर्यटक रात्रीचे मुक्कामी येतात आणि रात्री अर्ध्यापर्यंत चढाई करून वरती मुक्काम करतात आणि त्यांना राहण्याची सोय आणि जेवणाची सोय ह्या आदिवासी शेतकऱ्यांतर्फे केली जाते. आम्ही टेंटचं भाडं विचारलं, रेंट विचारलं, तर आम्हाला त्यांनी 700 ते 800 रुपये प्रति व्यक्ती जेवण, खावण आणि राहण्याची सोय यासह आपल्याला त्यांनी सांगितलं. अशा प्रकारे राहण्याची देखील सोय आहे. ज्या पर्यटकांना एकदम चढण्यास त्रास होईल अशा पर्यटकांनी तर रात्रीचं जर आलं आणि निम्म्यामध्ये येऊन थांबलं तर त्यांना सकाळी 3-4 वाजता जर पुन्हा चढायला सुरुवात केली तर सकाळी जो कळसूबाई शिखरावर सूर्योदय होतो, सनसेट असतो, तो खूप असा विस्मरणीय सनसेट आहे आणि तो त्यांना नक्कीच अनुभवायस मिळेल आणि पाहावयास मिळेल. त्यासाठी आपल्याला रात्रीचाच ट्रेक करणं आवश्यक आहे. म्हणजे आपण सकाळी 6 वाजता तरी कळसूबाईच्या शिखरावर पोचणं आवश्यक आहे. तेव्हाच आपल्याला हा सनसेट पाहायला मिळतो. जर सनसेट पाहायचा असेल तर आपण रात्री 6:30च्या दरम्यान चढायला सुरुवात करा. 2 तास चढाई केल्यानंतर या शेतकऱ्यांच्या स्टॉलला टेंट आहेत. तिथे जेवणाची पण सोय आहे, व्हेज, नॉन व्हेज आणि मॅगीसुद्धा तिथे उपलब्ध आहे. सरबत, लिंबू सरबत, कोल्ड्रिंक्स सर्व प्रकारची सुविधा तिथे उपलब्ध आहे. अशा प्रकारे आपण रात्री 2 तास चढाई करून आणि उरलेली चढाई पहाटे 4-5 वाजता जर सुरुवात केली तर 6 वाजता तिथे पोचाल आणि आपल्याला सकाळचा सनसेट हा पाहावयास नक्कीच मिळेल. कारण वरती गेल्यानंतर काय होतं, आपण जे ढग वरती आकाशात जमिनीवर म्हणजे आपण राहतो तिथून जे ढग आपल्याला आकाशात दिसतात, ते ढग आपल्याला काय होतं, शिखरावर चढल्यानंतर आपण वरती आणि ते ढग आपल्याला खाली शिखराच्या थोडेफार खाली पाहायला मिळतात. आणि सर्वत्र जर ढग असले आणि त्या ढगातून जो सूर्योदय होतो, सनसेट असतो, तो इतका सुंदर असतो. जसं आपण जम्मू काश्मीरलाच आलो आहेत. तुम्ही काही ठिकाणी यापूर्वी शॉर्ट व्हिडिओ पाहिले असाल. मी देखील अशाच प्रकारचा एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही पाहू शकता. परंतु आम्ही गेल्यानंतर सर्वत्र काही ढग नव्हते, त्यामुळे आम्हाला त्या प्रकारचं काही वातावरण फील करायला मिळालं नाही. परंतु आम्ही त्या प्रकारचा थोडाफार अनुभव नक्कीच वर गेल्यानंतर घेतला होता. आता अशा प्रकारे आपल्याला वर चढण्यासाठी आपण सुरुवात केलेली आहे. रस्त्याने जाताना पावसाळा असल्यामुळे अशा प्रकारचे निसर्गरम्य धबधबे आणि बऱ्याच औषधी वनस्पती, सुगंधी वनस्पती, तसेच काही करवंद, जांभूळ, आंबा, रानवनस्पती, त्यामध्ये गुळचाई, हिरडा, निरगुडी, रानतुळस, रानभेंडी आणि काहींची तर आम्हाला नावंसुद्धा माहीत नाही, रानवांगी, अशा खूप औषधी वनस्पती या कळसूबाईच्या आसपास असणाऱ्या जंगलामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता आपण चढाई करताना बोलता बोलता विषय आपल्याला
तो लांबत चालला आहे का, आपल्याबरोबर काय काय घ्यायला पाहिजे. तर पाण्याच्या 2-3 बॉटल पाहिजेत, कारण वरती पावसाळा असल्यामुळं आम्हाला तर काही जास्त पाणी लागलं नाही, तरी पण आम्ही 2-2, 3-3 बॉटल बरोबर घेतल्याच होत्या. पण जर आपण हिवाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये ट्रेक करणार असाल तर अवश्य पाणी आपल्याला बरोबर घेतलं पाहिजे, कारण वरती पाणी आपल्याला अजिबात मिळणार नाही. एक विहीर आहे, तिला वर्षभर पाणी असतं, परंतु उन्हाळ्यामध्ये खूपच खराब पाणी असतं त्या विहिरीमध्ये. आणि अशा प्रकारे आपण तिथे वरती पाण्याच्या बॉटल आपल्या बरोबर घेतल्या पाहिजे. त्याचप्रमाणे शेंगदाणा चिक्की, लेमनच्या गोळ्या, काही चॉकलेट, काही फ्रुटी, ग्लुकोज, ग्लुकॉन डी, मनुके, काही फळं म्हणून संत्री, मोसंबी, लिंबू. तुम्ही काही नाही भेटलं तरी लिंबू आणि पाणी बरोबर घ्या, थोडीशी साखर घ्या. वरती गेल्यानंतर पाण्याच्या बॉटलसुद्धा खूप महाग आहेत, लिंबू सरबत पण खूप महाग आहे. जर आपण पाण्याच्या बॉटल आणि लिंबू आणि साखर जर बरोबर घेतली तर आपल्याला त्यांची नक्कीच वरती गेल्यानंतर लिंबू पाणी सरबत प्यायला मिळते. अशा प्रकारचे निरनिराळे पक्षी देखील वरती आपल्याला पाहायला मिळतात, की जे आपण आपल्या नेहमीच्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. आम्हाला हे पक्षी देखील, या पक्ष्यांनी तर आम्हाला खूपच जवळून दर्शन दिलं. याच्या इतक्या जवळ गेलो होतो तरी 2-3 मिनटं हा पक्षी अजिबात लांब जात नव्हता. कोणता पक्षी होता ते मला तर काही माहीत नाही. आता आम्ही जवळजवळ 50% वरती आलो आहे आणि हा आम्हाला पहिला लोखंडी जिना लागलेला आहे. हा छोटासा जिना आहे. हा माझ्या मते तरी 60 डिग्री अँगलमध्ये बसवलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला हा एक छोटा जिना, त्याच्यानंतर अजून एक मोठा जिना आणि शेवटी अजून एक मोठा लोखंडी जिना, असे 3 जिने आपल्याला पार करून वरती जायचं आहे. आता हा रस्ता पहा कसा झाला आहे, दगड धोंडे. त्यामुळे आपल्याला जर चढाई करायची असेल तर आपल्या पायामध्ये जे शूज आपण घालणार आहोत ते चांगल्या ग्रिपचे असावेत आणि चांगली लेस पक्की बांधलेली असावी. आता जो हा जिना दिसतोय, हा जिना 2 नंबरचा जिना आहे. पहिल्या नंबरच्या जिन्यापासून थोड्याच अंतरावर हा 2 नंबरचा जिना 70 म्हणजे 70 ते 80 डिग्री अंश सेल्सिअसमध्ये बसवलेला आहे. आणि हा जिना असा आपल्या साध्या जिन्यासारखा नसून खूपच धोकादायक चढताना आपल्याला वाटतं, कारण खालच्या ज्या पायऱ्या आहेत त्या आपल्या पूर्ण फ्लॅट पायऱ्या नसून फक्त एक रॉड टाकलेले आहेत आणि ते रॉड त्याच्यावर असे शूज असले तरी पायाला असं खूप टोचल्यासारखं होतं. आणि आम्ही पावसात चढत असल्यामुळे थोडासा जिना ओला पण होता, त्यामुळं सटकायची पण भीती होती. आणि ह्या जिन्यापासूनच खूप सारी माकडं आमच्याबरोबर प्रवासात दिसायला लागली. ह्या माकडांपासून थोडं सावध राहा. ज्या आपण पिशव्या आणतो बरोबर, पिशव्या, काही पाण्याच्या बॉटल, काही कॅमेरा, काही मोबाईल, तर हे माकडं ते आपण असावध असताना आपल्यापासून ओढण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना त्यांच्या वाटा माहीत आहेत आणि ते घेऊन फक्त काय करतात, पळतात. आता हा आपल्याला दिसतोय, हा इथं आपल्याला जायचं आहे आणि इथून पुढं पण खूप असं हे जे अंतर ते दिसत होतं ते 75% तो रस्ता दिसत होता आणि तिथून पुढं पण अजून खूप जायचं होतं. तर असं आम्ही काही ठिकाणी थांबत, अशा या प्रकारचे हे रस्ते. आता इथं पायऱ्या तर अजिबात नाही, परंतु प्रवास ट्रेकचा असा आहे का धोकादायक असं काही त्याच्यामध्ये वाटत नाही. फक्त काय पावसाळा जर असेल तर आपल्याला घसरगुंडी होण्याची शक्यता आहे, कारण काही ठिकाणी माती आहे आणि पाणी सारखं पडत असल्यामुळे, वाहत असल्यामुळे ती माती निसरडी होते आणि आपण आपल्या शूजला जर चांगली ग्रीप नसेल. हे जरा कॉलेजचे तरुण पण आम्हाला काही रस्त्याने भेटले होते. त्यांना म्हटलं आम्ही ब्लॉग बनवणार आहोत, तर अशा अशा प्रकारे माकडासारख्या उड्या मारायला लगेच सुरुवात केली. काय ते कॉलेजचे पोरं तर इतके तरुण असून काही काही तर खालीच थांबले होते. आता जर ज्याला सवयच नाही, कधी व्यायाम नाही केला, कधी कधी संध्याकाळी वॉकिंग नाही केलं, जिम लावलेली नसेल, तर ही चढाई खूपच अवघडच ठरते. मग त्याचं कॉलेजचा मुलगा असो किंवा आमच्यासारखा प्रौढ मनुष्य असो, थोडासा आपल्याला जर अशा प्रकारे जे कळसूबाईचं शिखर न थकता न दमता, तसं होणारच नाही, थोडासा थकणार दमणार तर आहेच आहे. परंतु जर चढायताना जास्त तकलीफ
होऊ द्यायची नसेल तर आपल्याला कळसूबाईला जेव्हा जायचं असेल त्याच्या अगोदर 10 ते 15 दिवस कमीत कमी 4 ते 5 किलोमीटर वॉकिंगची प्रॅक्टिस नक्की करा. म्हणजे तुम्हाला कळसूबाई शिखर चढताना पायात गोळे येणे, खूप थकवा येणे अशा प्रकारच्या गोष्टी जास्त त्रास देणार नाहीत. थोड्याफार तर देणारच आहेत. आता आमची नेहमीची प्रॅक्टिस आहे तरी देखील आम्हाला खूप अधूनमधून थकवा यायचा, दम लागायचा, परंतु आम्ही पाण्याच्या बॉटल, चॉकलेट आणि चिक्की वगैरे असं खूप काही बरोबर आणलेलं होतं. त्यामुळे आम्हाला त्या एवढं काही त्याचं जाणीव झाली नाही. अशा ठिकठिकाणी शेतकरी, आदिवासी शेतकरी आहेत, त्यांचे स्टॉल आहेत. त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं एक 200-300 मीटर चढल्यानंतर आपण रेस्ट घेण्यासाठी जशी त्यांनी आपली सोयच केलेली आहे. हा जो दिसतोय आता आपण आलेलो आहोत 2 नंबरच्या जिन्यावर. हा जो आहे हा 2 नंबरचा जिना आहे आणि तिथून या अशा निसरड्या पायऱ्या पण पुढं आहेत आणि काही ठिकाणी ह्या पायऱ्या खडकांमध्येच कोरलेल्या आहेत, तर काही ठिकाणी पायऱ्या दगडांमध्ये बांधलेल्या आहेत, तर काही ठिकाणी फक्त पायवाटा आहेत, काही ठिकाणी तर धोंड्यांचेच रस्ते आहेत आणि काही ठिकाणी तर असं आहे की 4-4 फुटाचे सुद्धा असे उंच धोंडे आहेत आणि त्यावरून सुद्धा असे आपल्याला जावं लागतं. आणि आता आमचे टीम अशा पद्धतीने आता जवळजवळ आमचा 60 ते 70 ट्रेक पूर्ण झाला आहे आणि तिथून दिसणारं हे खालून खालचं जे निसर्गरम्य दृश्य, सर्वत्र हिरवी वनराई, शेजारच्या ज्या टेकड्या आहेत त्या टेकड्या हे अशा पद्धतीने दिसत आहेत. आमचे कार्यकर्ते खूपच दमलेले आहेत. असं वाटत होतं की आम्ही सहज कळसूबाई शिखर चढून जाऊ, परंतु जे म्हणतात ना दुरून डोंगर साजरे, अशा पद्धतीने आमची तिथे अवस्था झाली. आता ह्या किती सुंदर अशा पायऱ्या इथं बांधलेल्या आहेत, परंतु ह्या सगळीकडंच काय अशा पायऱ्या बांधलेल्या दिसत नाहीत. आता इथे थोडासा आल्यानंतर आमचे कार्यकर्ते आता उठत बसतच आम्ही वरती शिखराकडं मार्गक्रमण करत आहोत. हे जे आहेत लाल शर्टवाले आमचे योगेश कापसे, त्याच्यानंतर हा संतोष झनकर, त्याच्यानंतर हे आहेत अण्णा, आमचे केरळमधले मित्र आहेत. अण्णा त्यांचा याचा व्यवसाय आहे, पापडी आणि समोसे छोटे छोटे जे बनवतात आणि ते इथे खूप फेमस आहेत आणि त्यांच्याबरोबर रस्त्याने चर्चा पण केली तर त्यांचे आता ते पापडी समोसे वगैरे जे आहे ते आता आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा आता त्याची विक्री व्हायला लागली आहे आणि लग्न कार्यामध्ये किंवा काही अशा प्रसंगी त्यांना अशा मोठ्या मोठ्या ऑर्डर दुसऱ्या देशातून सुद्धा आता मिळायला लागलेले आहेत. तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्की सांगा, तुम्हाला मी त्यांचा नंबर देईल. लग्नाच्या ठिकाणी एक लग्न जेवणापूर्वी आपण थोडा नाश्ता म्हणून त्याचा चांगलाच उपयोग होतो आणि चविष्ट देखील आहेत. त्यांनी ते थोडंफार बरोबर पण आणलं होतं आणि आम्ही त्याचा चांगला फायदा पण घेतला. आता आम्ही 50%च्या वर चढाई केलेली आहे. हा व्हिडिओ थोडासा लांब होणार आहे, मोठा होणार आहे, पण काय कशा प्रकारे रस्ता आहे आणि आम्ही कशा प्रकारे वरती चढाई करत आहोत. आता ही माकडं जे आहेत ती आपण किती त्यांना आवाज दिला, काही केला तरी हटत नाहीत. आपल्याकडे जर काठी असली, नुसती काठी उगारली तरी मग लांब पळून जातात. त्यामुळे काठीची आपल्याला आवश्यकता बरोबर आहे आणि विशेष म्हणजे चढताना नाही पण खाली उतरताना आपल्याला काठी आवश्यकच आहे. कारण खाली उतरताना आपला पूर्ण जोर काय होतो, पायांवर येतो आणि गुडघे, पोटऱ्या वगैरे असं थरथर थरथर होऊन जातं आणि त्यामुळे जर काठी आपल्याबरोबर असली तर चांगल्याच प्रकारे काठीचा उपयोग आपल्याला होतो. आता आम्ही जवळजवळ 80% चढाई पूर्ण केलेली आहे आणि 80% चढाई पूर्ण केल्यानंतर ही माकडं सारखीच आमच्याबरोबर, त्यांना आपण चॉकलेटचा नुसता आवाज जरी केला तरी बरोबर त्या आवाजाच्या दिशेने पळत पळत येतात. त्यांना ती सवयच झालेली आहे की प्लास्टिकच्या कागदाचा आवाज आला म्हणजे याच्या खिशात किंवा पिशवीत नक्कीच काहीतरी खाण्याच्या वस्तू आहेत. कारण आपले आता कुरकुऱ्याचे पाकिटं झाले
बिस्किटचे पुडे झाले, चॉकलेटचे कागद झाले, याचा आवाज बऱ्यापैकी सारखाच येतो. त्यामुळे या माकडांना त्याची इतकी सवय झालेली आहे की त्याचा आवाज ऐकल्याबरोबर ते लगेच आपल्या जवळ येतात आणि काही काही संधी साधून लगेच पिशवी म्हणा, आपला मोबाईल म्हणा, पाण्याची बॉटल म्हणा, काही पण असं घेऊन पळून जातात. आणि डोंगरदऱ्या अशा असल्यामुळे साईडला जंगल असल्यामुळे आपण त्यांच्या पाठीमागं जाऊ पण शकत नाही. त्यामुळं आपण ज्या वस्तू बरोबर आणल्यात त्या नक्कीच सांभाळून ठेवा. माकडांपासून अं, माकडं दिसल्यानंतर त्या आपल्या बॅगमध्ये ठेवा. बॅग आपण शक्यतो पाठीवर घेण्याच्या ऐवजी पुढे जर घेतली तर अतिउत्तम. हे आजी आहेत, यांचं हे काकडीचं दुकान आहे. आम्हाला म्हणत होत्या काकडी वगैरे घ्या, पण नेमके सुट्टे पैसे नसल्यामुळे आणि फोनपे पण तिथे नसल्यामुळे आम्हाला ते घेता आलं नाही. हा जो जिना दिसतोय हा 1 नंबरचा जिना आहे. हा थोडासा व्हिडिओ रिपीट झाला आहे. तर हा 2 नंबरचा जिना आणि हा 2 नंबरचा जिना. पहिला तो याच्यापूर्वी पहिला तो 1 नंबरचा आणि हा 2 नंबरचा जिना आहे. तर हे 2 नंबरचा जिना पहा, आता वरून पहा हा किती 70 ते 80 डिग्रीच्या कोनात बसवलेला आहे. त्यामुळे चढताना अतिशय सांभाळून चढा. आणि तिथे फोटो काढण्याचा प्रयत्न अजिबात करू नका, कारण खूप अशी धोकादायक जागा आहे आणि पाठीमागून जर कोणी येत असेल तर त्यांना पण पुढं जाण्यासाठी अडचण निर्माण होते. त्यामुळे शक्यतो जिथे मोकळी जागा आहे, चांगली व्यवस्थित अशा ठिकाणीच फोटो काढा. आणि नंतर जिथे धोकादायक जागा आहे अशा ठिकाणी अजिबात सेल्फी तर अजिबात काढू नका, कारण सेल्फी काढण्याच्या नादात आपण काही काही ठिकाणी खूपच आपला जीव धोक्यात घालत असतो. आता हा जो दिसतोय हा आता आमचा शेवटचा टप्पा सुरुवात झालेला आहे आणि माझा मुलगा आहे हा अनुज, हा आता शेवटच्या टप्प्यात आल्यामुळे आता आम्ही थोडंसं थकलेलो आहे. त्याच्यामुळं आमची जरा आम्ही स्लो चालत आहोत. पण हे काय आता तरुण मुलं असल्यामुळं यांची कॅपॅसिटी अजून भरपूर आहे. ते सारखेच पुढं 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 पळत आहेत. आम्ही त्यांना सांगतोय की आमच्याबरोबर चला, पण ते पुढंच आमच्या पळत आहेत. आता जवळजवळ आपला 70-80% ट्रेक पूर्ण झालेला आहे आणि हा शेवटचा टप्पा हा जो दिसतोय हा आमचाच एक कार्यकर्ता आहे, ज्याचं नाव संकेत गादेकर आहे. आणि हा इथे एक छान पॉईंट आहे शेवटच्या टप्प्यामध्ये. आपल्याला इथून शिखर पण दिसतं आपलं शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर. आणि इथे एक फोटो काढण्यासाठी एक चांगला पॉईंट आहे. इथून खालचं जे निसर्गरम्य वातावरण आहे, आता हे ढग पहा, आपण बरोबर ढगांच्या उंचीला आता आलेलो आहोत. हे ढग आणि आपण एकाच उंचीला आहोत आणि इथून अजून 100-200 मीटर आपल्याला अजून वर चढायचं आहे. आणि आम्ही इथे विश्रांतीसाठी थांबलेलो आहोत आणि इथे खूप छान असा एक फोटो काढण्यासाठी एक पॉईंट असतो. हा पॉईंटच आहे. इथे आपण चांगल्या प्रकारचे फोटो, आता आम्ही इथे एक अशा प्रकारे फोटो सेशन देखील केले आणि इथे फोटो असे दिसायला देखील असे इतके छान दिसतात की खूप म्हणजे खूपच एक सेल्फी. आता जे वरती दिसतंय धुक्यामध्ये हरवलेलं ते आहे कळसूबाईचं शिखर. मी फोटो काढून आता ह्या शिखराकडे कळसूबाईच्या मार्गक्रमण करायला सुरुवात केलेली आहे. आता हे कळसूबाईचं शिखर आता अजूनही धुक्यातच हरवलेलं दिसत आहे. काय होतंय की ट्रेकिंग करताना थोडासा माझ्या मोबाईलला पण प्रॉब्लेम आला. त्यामुळे सर्व व्हिडिओ आपल्याला एकसारखे एकामागे एक क्रमाने न येता काही थोडेसे व्हिडिओ दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये शूटिंग केली. त्यामुळे काही व्हिडिओ मागे पुढे झालेले आहेत. आणि आता हे शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि इथून या प्रकारे आपल्याला या कळसूबाई शिखरावरील निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव होत आहे. आता या ठिकाणी शेवटचा जो टप्पा आहे तिथे तर आता हे खूप मोठे मोठे दगड आपल्याला रस्त्यात दिसत आहेत. तर ह्या दगडांमधून आपल्याला मार्ग काढत काढत वर जायचं आहे. आमचे काही शिवडी येथील शेतकरी बांधव देखील आमच्याबरोबर होते. आता ह्या अशा प्रकारे त्यामुळेच तुम्हाला यापूर्वी सांगताना सांगितलं की
आपले जे शूज आहेत ते चांगले व्यवस्थित ग्रीपचे असले तर आपल्याला काही अडचण येत नाही. आणि त्याचबरोबर चढाई करताना काठी बरोबर असली म्हणजे आपल्याला काठीचा देखील चांगल्या प्रकारे वापर होतो. पायात निकॅप जर असेल तर गुडघ्यांना कमी त्रास होतो. ज्यांना गुडघेदुखीचा किंवा पायदुखीचा त्रास आहे त्यांनी निकॅप नक्कीच आपल्या गुडघ्यांमध्ये पायामध्ये घालून घ्या, म्हणजे गुडघे जास्त दुखणार नाहीत आणि आपल्याला चढाईला जास्त प्रॉब्लेम येणार नाही. आणि आपण आता हे आलो आहोत हे दगड धोंड्यांचा रस्ता. आता मी थोडासा स्लो झालेलो आहे चालण्यासाठी, त्याच्यामुळे आमची कंपनी सर्व पुढं जात आहे आणि शेवटच मीच राहिलेलो आहे. कारण सगळ्या कंपनीमध्ये सगळ्यात जास्त वय असणारा मीच असल्यामुळे सगळी कंपनी माझ्या पुढं गेलेली आहे. जवळजवळ ती एक 10 मिनटं कळसूबाई शिखरावर माझ्या अगोदर पोचली होती आणि त्यांच्यात शेवटून मी 10 मिनटं पोचलो. आता ही विहीर आहे, हिला 12ही महिने पाणी असतं. आता ही विहीर आली म्हणजे आपण कळसूबाईचं 95% शिखर सर केलं असं आपण समजायचं. आणि तिथून फक्त पुढे एक जिना आहे, थोडीशी चढाई आणि एक जिना, आणि जिना चढल्यानंतर आपल्याला लगेचच कळसूबाईचं दर्शन तिथे होत असतं. आणि आता ही विहिरीतलं पाणी हे पिण्यासारखं असून छान पाणी आहे, पण उन्हाळ्यामध्ये पाणी कमी प्रमाणात असतं आणि थोडंसं खराब असतं. त्यामुळे उन्हाळ्यात जर तुम्ही येणार असाल तर नक्की पाण्याच्या बॉटल ह्या भरपूर जवळ ठेवा. आणि खूप पाऊस असल्यामुळे हे इथं जमीनसुद्धा शेवाळली आहे. आता खूप पाऊस, आता आम्ही आज आलो आहे तर आज पाऊस नाही आहे, पण यापूर्वी खूप पाऊस प्रचंड प्रमाणात इगतपुरीमध्ये होता, तसाच या कळसूबाई शिखरावर देखील होता. त्यामुळे इथली जमीन देखील इथं शेवाळून गेलेली आहे. काय रे तुझं नाव? नाव काय? सोहम. कुठून आला? कुठून आला? कर्जत तालुका. कर्जत नगर जिल्हा. काय नाव पूर्ण? सोहम झगडे. हा का दीदी, तुझं नाव ग? सई अनिल झगडे. झगडे, सई झगडे. हा, किती वेळात चढले तुम्ही? 4 तास लागले, पण थांबत जेवण करून 4 तास. हा. छान. हा, व्हेरी गुड. सगळ्यात पहिले मी पोहोचले. अरे वा, व्हेरी गुड. सगळ्यांच्या पुढे आली ती. तुमचं काय नाव? अनिल झगडे. अनिल झगडे का? कर्जतवरून. कोणतं गाव? मिरजगाव. मिरजगाव. अरे वा, चला, थँक्यू. आम्ही निफाड. इथे हे छोटे पर्यटक भेटले होते. आम्ही त्यांची थोडीशी चर्चा केली, कुठले आहेत, काय आहेत. आणि छोटी छोटी मुलं आहेत, ते सुद्धा वरती चढाई करून येऊ शकतात. अशा पद्धतीने त्यांचे आम्ही कौतुक देखील केले. आणि पुढं शेवटच्या कळसूबाईच्या शिखराकडं आम्ही आता निघालो आहोत. शेवटचा जो जिना आहे त्याच्यापूर्वी असे बॅरिगेट्स केलेले आहेत. इथून अशी हिरवी आपली एक बालकवींची कविता आपण लहानपणी ऐकली असेल. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीवर फुलराणी ही खेळत होती. या प्रकारचेच असे हिरवे हिरवे गालीचे आपल्याला इथे पाहायला मिळतात. आणि त्यामध्ये अशी सुंदर सुंदर अशी रानफुले आपल्याला इथे पाहायला मिळतात. आणि त्यांच्याच मधून हा जो रस्ता आहे हा कळसूबाईच्या शेवटच्या शिखराकडे आपल्याला घेऊन जातो. रस्ता तसा ओबडधोबड आहे, परंतु चालण्यासाठी काही अडचण नाही. आणि हा शेवटचा एक पॉईंट आहे कळसूबाई शिखर येण्याच्या अगोदरचा. हा मोठा दगड आहे. इथे देखील आपण छान असं फोटो सेशन करू शकतो. आमच्या कार्यकर्त्यांनी इथे चांगले फोटो सेशन केले. तेच आता जे आहेत हे पुढं अण्णा आहेत. अण्णांचा हा मित्र आहे. त्याच्यानंतर आमचे योगेशजी कापसे 4 पायावर चालायला लागलेले आहेत. त्यांचे पाय कामातून गेलेले आहेत. आणि असंच आम्ही पुढं जरी थकलेलो असलो तरी मनाने काही आम्ही थकलेलो नाही. पाय दुखत आहेत पण अजून मन खंबीर आहे. आणि हा शेवटचा जिना आता आमच्या समोर दिसत आहे. हा शेवटचा जिना चढला की आपण कळसूबाईच्या मंदिरातच प्रवेश करणार आहोत. अशा प्रकारे
जर आपण येणार असाल तर एकटे दुकटे काही येऊ नका. जर ग्रुपने आला तर खूप मजा येते. दोघं तिघं जर असले तर थोडंसं बोरच होतं, कारण दोघा तिघांना आपल्याला एवढं साहित्य कॅरी करायला पण जरा अवघड जातं. अशी 4-7-8 जणांची जर टीम असली तर सर्व प्रकारचं साहित्य आपल्याला काही याच्याकडं काही त्याच्याकडं अशा प्रकारे आपल्याला कॅरी करता येतं आणि आपल्याला वर जाण्यास सोयीस्कर ठरतं, काही अडचण येत नाही. आता हे आराम इथे करत आहेत, आमची कंपनी इथे थोडीशी आरामाला बसलेली आहे आणि ह्या धुक्यात हरवलेल्या शिखराकडं आम्ही आता लवकरच पोचणार आहोत. हे जे दिसत आहेत अण्णा, योगेश कापसे, दर्शन भुतडा अशा प्रकारचे आमचे मित्र कंपनी इथे आपल्याला दिसत आहे. चला आता आपण जिन्याकडे जाऊया. आता आपण जिन्यापर्यंत पोचतोय आणि या जिन्यावरून चढताना देखील खूप धोकादायक वाटतं. आता आम्ही ह्या जिन्यावरून कळसुबाई शिखराकडं मार्गक्रम करत आहोत. हा 2 नंबरला आहे तर दर्शन भुतडा, आमच्या निफाडचे प्रसिद्ध व्यक्तिमत्व अरुण काका भुतडा यांचा मुलगा आहे आणि योगेशजी पुढे गेलेले आहेत. आणि आता थोडंसं जिना कसा आहे हे पहा. जवळजवळ 70 ते 80 डिग्री सेल्सिअसमधला हा जिना आहे आणि एवढं ट्रेकिंग केल्यानंतर हा जिना चढणं म्हणजे जरा थोडंसं मुश्किलच वाटतं. आपल्याला आपला रेग्युलर जिना चढायला काही वाटत नाही, पण हा जो आहे याला तरी थोड्याशा पायऱ्या आहेत, परंतु जो हा छोटा जिना आहे, हा मोठा जिना चढल्यानंतर त्याच्यावरती हा छोटा जिना आहे. आणि आता आपण कळसुबाईच्या शिखरावर पोचलो आहे आणि तिथून दिसणारं हे निसर्गरम्य अद्भुत दृश्य आणि तिथे देखील रस्ता नाही, खडकातूनच असं आपल्याला वरती जायचं आहे. आणि कळसुबाई मंदिराचं आपल्याला लालसर असं कळस दिसत आहे. कळसुबाईची जी मूर्ती आहे ही देखील एक कळसासारखीच आहे, ती आता पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसणारच आहे. आणि आमचे कार्यकर्ते सर्व पोचले आहे आणि मीच शेवटून आता सर्वात शेवटी तिथं पोचत आहे. हे जे दिसत आहे हे कळसूआईचं मंदिर आहे. आमचे कार्यकर्ते तिरंगा झेंडा घेऊन तयारच आहेत, माझीच वाट पाहत आहेत, कधी येत आहेत कधी येत आहेत. तिरंगा झेंडा काढलेला आहे आणि आता तिरंगा झेंडा हातात घेऊन भारत मातेचा जय जयकार देखील करत आहेत. परंतु माझ्या पायात इतके गोळे आलेले होते की फक्त 1-2-3 मीटरचं अंतर राहिलेलं होतं. पण मला त्यांच्यापर्यंत जाणं मुश्किल झालं होतं. तरी देखील मी थोडीशी विश्रांती घेऊन त्यांच्यापर्यंत आता पोहोचलेलो आहे आणि आता आम्ही सर्वजण भारत मातेच्या बोला भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी वंदे, हर 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 हर, महाराज की जय, भारत माता की जय, जय जवान जय किसान, बजरंग बली की जय, वंदे मातरम, भारत माता की जय, भारत माता की जय. चालू याच्यात काढले. शिखरावर पोचल्यानंतर मी माझ्या मुलासह आपल्या भारत मातेचा जसा अभिमान आहे त्यामुळे आम्ही तिरंगा ध्वज बरोबर घेतला होता आणि शिखरावर पोचल्यानंतर आम्ही दोघांनी मिळून देखील, ग्रुपनी तर आम्ही तिरंगा फडकवलाच, पण आम्ही दोघांनी मिळून देखील स्वतः माझ्या मुलासह आपल्या मुलांना देखील आपल्या देशाचा अभिमान असला पाहिजे म्हणून जे कार्य आहे ते त्याला पण समजलं पाहिजे की आपला देशच आपल्यासाठी सर्वस्व आहे आणि तिथे आपण काही चांगलं काम करू तिथे आपल्या देशाचा ध्वज हा फडकवलाच पाहिजे. तर आम्ही ते काम देखील तिथे केले. आता हे जे आहे हे आपलं कळसुबाई मातेचं मंदिर आहे, जे मला आता मी दाखवत आहे. एक गोल चक्कर मारत आहे मंदिराला. वारं खूप आहे आणि खाली जागा पण खडकाळ आहे, व्यवस्थित चालता येत नाही, त्यामुळे कॅमेरा थोडासा हलत आहे. समोर असं त्रिशूळ आहे, एक ध्वजासाठी भगवा ध्वज लावण्यासाठी काठी आहे. काही तुम्हाला अजून ध्वज लावायचे असेल तर ते तुम्ही इथे लावू शकतात. आणि आता चला आपण कळसुबाई मातेचं दर्शन करूया
मंदिरामध्ये ही कळसूबाई मातीची मूर्ती आहे. जसं आपला मंदिराचा कळस असतो तशाच प्रकारे ही मूर्ती आहे. अशी अतिशय सुंदर अशी ही मूर्ती आहे. मन तृप्त होतं पाहून. आणि हे कळसू आई त्या मंदिरावर लिहिलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे पहा, ते जे ढग खाली दिसतात ते एक छोटासा एक शॉर्ट व्हिडिओ बनवला होता. तेच आता तुम्हाला इथे पुन्हा दाखवत आहे. आपण वरती आणि ढग आपल्याला खाली दिसतात. या ठिकाणी सुद्धा शेवटी मी तुम्हाला दाखवत आहे का पहा, हे कशा प्रकारे ढगांची एक थर दिसत आहे आणि वरती त्याच्यावर निळं आकाश आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हिडिओ नक्कीच मोठा झालेला आहे, परंतु कळसूबाई शिखरावर जाताना तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ उपयोगी पडेल. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. माझं नाव पुरुषोत्तम वैष्णव. अशा प्रकारे छोटे मोठे व्हिडिओ बनवत असतो. तुमची एक लाईक, तुमचा एक शेअर आणि तुमची लाईकची एक आवश्यकता आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.